कोकणातील जेवण चांगलं का होतं तुम्हाला माहीत आहे का? तर त्यांनी घरी बनवलेले मसाले, तसेच चुलीवर बनवलेलं जेवण आणि कोकणातील पाणी ह्याच्यामुळे ना कोकणातील जेवण चविष्ट होतं. तोच आज आपण गरम मसाला करणार आहोत. हा गरम मसाला माझी बहीण बनवणार आहे कोकणातल्या पद्धतीने आणि चुलीवरती भाजून. एकदम असा कडक म्हणजे सुवासिक असा हा मसाला तयार होतो. चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण ना गरम मसाल्याची पावडर करणार आहोत माझ्या बहिणीच्या पद्धतीने. त्याच्यासाठी इथे 1/2 किलो धणे घेतलेले आहेत, 20 ग्रॅम जावेत्री, 20 ग्रॅम दगडफूल, 50 ग्रॅम चक्रफूल, 100 ग्रॅम थोडी कमी दालचिनी, 50 ग्रॅम लवंग, 20 ग्रॅम तेजपत्ता, 100 ग्रॅम काळी मिरी, 1/2 किलो धणे आणि 1/2 किलो बडीशेप. सर्व साहित्य ना आपल्याला एक एक भाजायचं, एकसाथ भाजायचं नाहीये. धणे आपण भाजून घ्यायचे, जास्त विस्तव नाही करायचा. धणे आपल्याला सतत मिक्स करत भाजून घ्यायचे. धणे भाजून झाले की बडीशेप भाजायची. हे सर्व साहित्य आहे ना एकसाथ भाजायचं नाही, अलग अलग भाजून घ्यायचं म्हणजे चांगलं भाजलं जातं. आणि दालचिनी ना अशी कुटून घ्यायची म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होते. हा गरम मसाला आपण मिक्सरमध्येच करणार आहोत. एक एक करून भाजून घेतलेला आहे. यात आपली दालचिनी भाजते. थंड झाले ना की मिक्सरला बारीक करायचं. थंड झाल्याच्या नंतर ही तेजपत्त्याची पानं आहेत ती हाताने अशी कुस्करून घ्यायची. थोडा थोडा करून मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक असा वाटायचा. भांड्यात ना थोडा थोडा भरायचा मसाला म्हणजे चांगला बारीक होतो. 1-2 वेळा ना मसाला खालीवर असा करून घ्यायचा म्हणजे चांगला बारीक होतो. तर आपला मसाला चांगला एकदम असा बारीक असा वाटून झालेला आहे. त्याला एकदम मिक्स करून घ्यायचं. काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये हा मसाला भरून ठेवायचा, पण घट्ट झाकणाच्या डब्यात भरायचा. त्याचा सुवास आहे ना तो बाहेर गेला नाही पाहिजे. आणि आपल्याला लागेल ना तेवढा थोडासा वापरायला घ्यायचा आणि बाकीचा मसाला एका डब्यामध्ये घट्ट झाकणाचा भरून ठेवायचा. आजची जर तुम्हाला ही गरम मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा,